मी कालपासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय. तू प्रत्येक ठिकाणी मला इग्नोर करून निघून जातोयस. मी बोलतेय ना माझी चूक झाली. किती वेळा सॉरी म्हणत तुझ्या मागे मागे फिरतेय. मी पण माणूसच आहे. आणि हे बघ, तुला जर असं वाटत असेल ना तू हे असं काहीतरी वागशील आणि मी तुझ्या प्रेमात पडेन, तर या भ्रमात अजिबात राहू नकोस. अरे त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल खरंच मला खूप वाईट वाटतंय. साक्षी, पुस्तक दे माझं. नाही देणार. प्रथमेश, मी बोलतेय ना तुझ्याशी काहीतरी. हे बघ, त्या दिवशी मी तुला असं डायरेक्ट मारायला नको होतं, पण मला नाही सुचलं तेव्हा काय करायचं ते. हे बघ, मला तुझा राग मान्य आहे, पण एक सॉरी ऐकून घेशील की नाही? हवं तर मी तुला तुझ्या मित्रांसमोर सॉरी म्हणते. त्याने जर तुझा राग जाणार असेल तर माझी तयारी आहे सॉरी म्हणायची. प्रथमेश, मला स्टँडवर सोडशील का प्लीज? प्रथमेश, अजून किती दिवस सुरू असणार आहे हे? कधी थांबवणार आहेस हे सगळं? अजून किती त्रास देणार आहेस मला? रोज सॉरी म्हणत तुझ्या मागे मागे फिरतेय, पण तुला माझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. खरंच सॉरी, मी खूप दुखावलंय तुला, पण आता मला नाही जमत आहे रोज स्वतःला जस्टिफाय करणं. मला नाही सहन होत आता हे सगळं. मला माहित नाही का, पण मला खूप त्रास होतो या सगळ्याचा. बोल ना काहीतरी. मी काय मूर्ख आहे का एकटीच बोलायला? मूर्ख तू नाहीयेस, मूर्ख मी आहे. तो तुझा इतका विचार करायला लागतो. प्रथमेश, जाऊ दे ना साक्षी, तुला नाही समजलं. पण त्या भावा जिंकलंच रे. शेवटी तिला रडवलंच. आता तिला कळालं असेल एखाद्याला त्रास दिल्यावर कसं वाटतं ते फक्त जस्टिफाय म्हणजे काय कळालं ना. अरे व्हॉट इज दिस मॅन? यू डोंट नो जस्टिफाय? नो. अरे जस्टिफाय पता सांग रे. काल जे झालं ना त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटते. नाही म्हणजे एवढं नाही वागायला पाहिजे होतं मी तिच्याशी. माफ कर. ए कुंद्या, हे घे टी शर्ट आणि आता जरा स्वतःचे स्वतः कपडे घे जरा. कधीपर्यंत माझ्याकडे मागत बसणार आहेस? एक तर तिकडे घरचे पण मला ओरडत बसतात आणि हे ब्रँडेड कपडे आहेत. कपड्यांचं कौतुक कोणाला सांगतोस रे? याच्यापेक्षा ब्रँडेड कपडे घेतो, ते पण आजच्या आज. बघतोस काय? चल निघ. पत्या, अरे आपल्याकडे साधे चहा प्यायला पैसे नसतात, तू डायरेक्ट ब्रँडेड कपडे. हे बघ, याच्यामध्ये मी पैसे साठवतो. नाही माहित किती असतील, पण बऱ्यापैकी असावेत. एवढ्याशा पैशात ब्रँडेड कपडे? अरे एक तरी येईल काय? 5 येतील. 5? हे कसं शक्य आहे? बाय 2 गेट 5 च्या ऑफरवर. म्हणजे मित्रांनो, आपल्या रिलायन्स फॅशन फॅक्टरी मध्ये होते ना. कशाला एवढा खर्च करतो? आपण बघू ना साधा काहीतरी. बघू काय? असं कोण पण येणार आणि आपल्या मित्राची इज्जत काढून जाणार आणि मी बघत बसू. हो, कारण ते पैसे तू साक्षीसाठी साठवून ठेवले होते. तू तिला दिवाळीत काहीतरी घेणार होता. बघू रे तिच्यासाठी पुन्हा तरी ते. आता मला तिच्या नादात मित्रांना नाही गमवायचं. साथ ना छोड़
माफ करायला जातोय तर खाली आत जाऊ नकोस. हे घे, काहीतरी पत्र लेखन कर. जसं मी सांगतो ना तसंच लिही. ए मी सांगतो ते पण लिही. कोणाचं ऐकून लिहू नक्की? त्या तू फक्त माझंच ऐक. अरे आय एम एक्सपिरियन्स मॅन. तुली प्रिय साक्षी, गेल्या 4-5 दिवसापासून तुम्हाला पत्या पत्र कसलं लिहितोयस? ती आली बघ. अरे बघत काय बसलाय. ते 4-5 दिवसापासून आपलं 7-8 दिवसापासून तू मला सॉरी बोलायचा प्रयत्न करतेस. नाही म्हणजे मला पण खूप वाईट वाटतंय ते. म्हणून मग मी आता असं ठरवलंय, मोठ्या मनाने ठरवलंय की तुला माफ करतो. मोठ्या मनाने. मोठ्या मनाने का? आता काय झालं? कालपर्यंत तर तुझा इगो मध्ये येत होता ना. मग आता तुझ्या या माफ केलं, माफ करतो याची मला काही गरज नाही. अरे भावा, अपयश येणार पण तू खचू नकोस. तू चालत राहा. अरे तुझ्यासाठी किती कविता, किती लेख लिहिलेस ते सांग तिला. आणि चित्र पण काढलीस ते पण सांग. हा. अरे जा. ऐक ना, ते मी तुझ्यासाठी कविता पण लिहिल्या होत्या, लेख लिहिलेत, चित्र पण काढलंय तुझं. ते चित्र माझ्या डोळ्यासमोर फाडलं पण होतंस तू. आठवतंय का? नवीन चित्र काढेन ना पुन्हा. माझं नको, तिचं काढ, जिला तू रोज स्टँडवर सोडायला जातोस. प्रथमेश, आली, जा आता. आता तिचा हात खांद्यावर हवा असेल, तिच्याशी गुलुगुलू बोलायचं असेल, स्टँडच्या नावाखाली फिरायचं असेल सगळीकडे. ऐक ना, मला स्टँडवर सोडशील का प्लीज? अरे ते नेमकं टायर पंक्चर झालाय, नाहीतर सोडलं असतं मी तुला. ठीक आहे, बाय. अच्छा, म्हणजे खोटं पण बोलता येतं तर तुला. ग्रेट. ए, पत्या भावा खोटं का बोललास? अरे मी तिच्यासाठीच बोललो, आता काय करू? आता अरे गेली कुठे? कॉलेज सुटलं, ती तिच्या घरीच जाणार. म्हणजे काय म्हणायचं तुला? आता आपण तिच्या घरी जायचं. तुला तिचं घर माहितीये का? तिथं कुंद्या, तिथं विषय सोडून द्या. कम बॅक अँड फॉलो मी. लेट्स गो लेट्स गो. आज साक्षीचं पहिल्यांदाच घर बघतोय. हे पण नक्की तिचंच घर आहे काय? हो, माझंच घर आहे. आता माझ्या घरापर्यंत आलास तर आता बघच. पप्पा, पप्पा, हे ऐक ना, ऐक ना, ऐक ना, ऐक ना. पाय सोड. हे पप्पा. पप्पा इथे नाहीयेत, कामाला गेलेत म्हणून वाचलाय. पाय सोड. तुमको खो के फिर से पाने की जो आदत हुई है मुझे, लग रहा है कायदे से अब मुहब्बत हुई